हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मला आणि इनाला फोटो काढण्यासाठी जायचं. इनूचा पासपोर्ट फोटो काढायचा. त्या दिवशी मी गेली होती, पण त्या दिवशी ती बाई बोलली की लहान मुलांचा मी काढत नाही म्हणून आज इथे एक फोटो स्टुडिओ आहे. पाहते मी ते चालू आहे की नाही. तुम्हाला तसं अपडेट्स देते मी की मी फोटो काढले की नाही. मी ते घर दाखवते. तिथे त्यांनी सगळे फुलंच लावलेत. किती सुंदर वाटत आहे. सगळे ट्युलिप्स लावलेले आहेत. इथे कोणचे फ्लावर्स आहेत माहीत नाही. किती छान वाटतं. आणि इथे फुलं ते कोणी तोडत नाही, त्याच्यामुळे पण खूप छान आहे. तसल्या तसेच राहतात. इथे पण यांच्या पण अंगणामध्ये. आता आम्ही निघालो आहेत, मी आणि ना. मला काय रस्ता माहीत नाही, त्याच्यामुळे मी मोबाईलमधून पाहत जाते. इथे इनाची आज फोटो काढावा लागेल. इथे पण किती छान आलेत. तिथं पाहिलं मी स्टुडिओसाठी, पण ते तिथं स्टुडिओच नव्हतं. माहिती नाही, ते गुगलवर थोडंसं रॉंग इन्फॉर्मेशन दिली. आता मी वापस जाते आणि इना झोपली पण. वाटलं असं मग आम्ही इनाचे पप्पा आल्यावर आम्ही जाईल दुसरीकडे कुठे असेल तर, कारण इथं तर दिसत नाही आहे. आज मी आजीकडे गेली होती म्हणजे त्या दिवशीच हे केलं होतं मी की आजी येत नाही आहे जास्त घरी, त्याच्यामुळं मला वाटलं की कसं काय येत नाही ते विचारून तरी येऊ. पण त्या दिवशी मी चाबीसाठी पण गेली होती, त्याच्या आदल्या दिवशी पण गेली होती तिला स्वीट काही देण्यासाठी. 14 एप्रिलला गेली होती मी. मला आठवते की मला वाटलं की सगळ्यांना आजूबाजूच्यांना स्वीट द्यायला पाहिजे, म्हणून मी माझ्या नेबर्सला मी हे दिलं होतं, आपले गुलाबजामुन हे ते दिले होते. आणि मग तेव्हापासून ती मला भेटतच नाही. नसता रोज येते घरी, नाहीतर मग त्या बाल्कनीमधून तरी बोलते. मग त्या दिवशी पण चाबीच्या दिवशी पण तिने माझा डोर ओपन नाही केला होता, तिचा डोर ओपन केला नव्हता. आणि मग काल पण दिसत नव्हती. नसता बाल्कनीमध्ये संध्याकाळी नेहमी असते थांबलेली, मग काल पण दिसली नव्हती. मग मला वाटलं काय झालं, म्हणून मी आज तिच्या इथं जाऊन आली. तर तिची तब्येत ठीक नाही आहे. तिची मुलगी पण आली होती आणि मला वाईट वाटत होतं. तिची मुलगी पण जॉब करते, ती पण जास्त काही येत नाही तिच्याकडे, आणि ही एकटी इथे राहते. तर खूप म्हणजे एकटं सहन करत होती ती सगळ्या गोष्टी. ते पाहून खूप असं वाईट वाटत होतं मला की. आणि मी पण जेवायला तिला काही देऊ शकत नाही, कारण त्यांनी आपलं तेवढं खात नाही तिखट. जरी गोड दिलं तरी पण त्यांचं वेगळंच असतं. सूप, अजून काहीतरी असं म्हणजे वेगळंच काहीतरी खातात. त्यांचं थोडं जेवण वेगळं असल्यामुळे मी तरी पण तिला विचारत होती की तू तुझी रेसिपी तरी सांग, मी तुला आणून देते. आणि चिकन फिश हे ती काही खात नाही आहे आत्ता सध्या, आणि फक्त सूपच म्हणजे सूपच पित आहे. तरी पण मी विचारत होती कसं बनवू ते सांग, मी बनवून आणते तुझ्यासाठी. तर ती नाहीच बोलत होती. तिला पाहून खूप वाईट वाटत होतं. म्हणजे किती एकटेपणा, म्हणजे जसं जसं आपण जसं जसं वय वाढतं तसं तसं किती सहन करावं लागतं, किती एकटेपणा वाटतं. त्यावेळेस तसं जसं वय वाढतं तसं असं वाटतं की सगळे सोबत राहायला पाहिजे, आणि यांचं असं आहे की कोणीच नाही, एकटी सहन करत बसते. म्हणजे ते पाहून मला खूप वाईट वाटत होतं. पण असं वाटत होतं की मी पण काही करू शकत नाही आहे तिच्यासाठी. हे ट्रेन स्टेशन आहे, अगदी घराच्या बाजूलाच आहे, आणि इथून त्या साईडला जावं लागेल मला. तिथे आहे शॉपिंग मार्केट, तर तिथे जाईल मी. इथे लिफ्ट आहे वाटतं इथे.
Richtung aufwärts. Bahnsteig, Gleis 2. Tür öffnen. पाऊस पडतो की काय? Tür schließt. आज मी सुकं चिकन बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी इनासाठी कसं बनवते सुकं चिकन. आणि ते बनवल्याच्या नंतर मग मी तिखट बनवणार आहे त्याचं. तर त्याच्यामुळे ग्रेव्ही जास्त हे होते, म्हणजे घट्ट होते. तर मी तुम्हाला दाखवते. तर ह्यासाठी मी अद्रक लसूण घेतलं, 4 लवंग घेतल्यात, थोडीशी दालचिनी घेतली आहे, 2 इलायची घेतल्यात आणि खसखस घेतलं आणि खोबरं घ्यायचं, ओलं खोबरं, नाहीतर मग मी हे विकतचंच घेते. आणि याला कुटायचं. इना आत्ता उठली, फ्रेश झाली इनू उठून. या इनू या. पापाचं काय चालू आहे? व्हॉट पापा इज डुईंग? चिकन कापणं चालू आहे इथं. इथे चिकन कापून भेटत नाही. इथं भेटत नाही ना. इथं चांगलं धुवून कापावं लागते आणि मग त्याची भाजी. इथं भेटत नाही, कापून कोणी देत नाही इथं. जसं सुपर मार्केटमध्ये आपण भाजी घेतो ना, तसंच चिकन पण सुपर मार्केटमध्ये असं एका डब्यामध्ये ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये. तर तेच घरी आणायचं, मग त्याला धुवून वगैरे स्वतःच कापावं लागते. आपल्याकडे असा चाकू पण पाहिजे कापण्यासाठी. कापायचा चाकू वेगळा असतो. कापून झालं आता एक तर इथं चिकन घेतलं, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि मग गॅस चालू करायचा. याच्यामध्ये तेल घेतलं आपण, गरम नाही होऊ द्यायचं. तेल आला आणि लगेच असं परतून घ्यायचं. हे पीठ पाहिजे का तुला? हो ग, हे पीठ भाकरीच आहे का? हे तुला होणार नाही नो. चिकन यमी. हा बेटा.
पुढच्या वेळेस. इनू पीठ पीठी 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 पीठी. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं, त्याला तर वेळ लागेल शिजण्यासाठी. हे पाहिजे तुला पराठा? पराठा खायचा आहे ना? हो का? चिकन खायचं. काय खाती बेटा? चिकन. हे घे ना पीठ तुझं. पीठ पीठ हे बघ, पीठ कुठे आहे? हा पोळी नाहीये. पोळी नाही ना बेटा त्याच्यात. आज याच्यात बनवलीच पोळी नाही. नाही. हा चिकन आहे. चिकन आणि भाकरी. चिकन आणि भाकरी. चिकन आणि काय आहे? भाकरी. भाकरी बेटा. हो ते तर लाईट आहे. इनूचं तिकडं काय चालू आहे? इनू काय रे बेटा? नको तसं. तसं नको रे बेटा. म्याव म्याव आहे का ते? काय आहे ते? काय आहे? काय आहे ते? चाबी आहे. चाबी नाही, चाबी नाही. ओमा daddy finger, where are you? Mane no? ही वाली ही करना माहित आहे. ही लाइट ऑन कर बेटा. थँक यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे ऑन कर. अगं दुसरी काही नो, ही वाली. ही लाइट ऑन करना बेटा. ही कर. हीच बंद करत आहे. अरे करतच नाही तिला. ही रे बेटा. अरे ही कर, ही कर, ही कर. शाबाश. बघ वर लाइट आला की नाही? हो की नाही? वाघ झालीस का ग तू? वाघ वाघ टायगर. लॉयन कसा करतो बेटा? हा बाबा आजी करतो. टायगर लॉयन आजी करतो. काढून टाकू. मम्मी मम्मी टिकटॉक
Eat. तूच खा मला नको. कसं आहे? छान आहे. You like it? झालं काय? हां, हे झालं. भाकर खायची ना तुला आज? भाकर आणि चिकन. यम्मी. भात पण खाणार? ओके. हे येण्यासाठी आहे ना? हां, ते नीनासाठी. हे इनाने ड्रेस घातला टेडीला. या तू शूज दाखव. शूज कसे घातले? इकडे ये. हे बघ शूज दाखव ना तुझ्या इकडे. तू इकडे ये ग. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.